रविवार को कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने मुंबई में मीडिया से बात करते हुए राज्य सरकार की ओर से चलाई जा रही योजनाओं पर जमकर आलोचना की। सरकार द्वारा जनता के पैसे की लूट जारी है। देश की जनता को पहले से कई ज्यादा महंगाई बढ़ाकर सताया गया। योजनाओं में जनता का पैसा लगा है। उन्होंने आलोचना करते हुए कहा कि यह बेशर्म सरकार है। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही सुटलेला नाही. उद्या बैठका आहेत, नेमका तोडगा निघेल का? उद्या नाही आहे, 30 आणि 1 अशा 2 दिवस मॅरेथॉन बैठका होतील आणि त्या ठिकाणी सामंजस्याने तोडगा निघेल आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही राज्यात निवडणुकीला पुढे जाऊ. सर, चर्चा अशी आहे की मुंबईमध्ये आणि कोकणात शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आम्हाला आघाडीवर असू आणि राज्यात इतर ठिकाणी पाहिजे तर तुम्ही आघाडी घ्या, म्हणजे जास्त जागा घ्या. अजून त्याच्याबद्दल चर्चा चालू आहे. मेरिटच्या आधारावर निर्णय घेतला जाईल आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ आणि मला वाटतं की 30 आणि 1 तारखेला दोन्ही दिवस हा प्रश्न सुरू. काँग्रेसची किती जागेवर मागणी आहे? आम्ही महाविकास आघाडी म्हणून चर्चा करतोय. त्याच्यामुळे त्याला काँग्रेस किती मागणार किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष किती मागणार किंवा शरद पवार साहेबांचा पक्ष किती मागणार ही चर्चा नाही. ती मेरिटच्या आधारावर जे काही त्या ठिकाणी निर्णय होतो ते चित्र आपल्या समोर गेले. त्याला मुंबईच्या 2 जागांचा प्रश्न दिल्ली हायकमांडला जाण्याची चर्चा आहे. बायकाळा आणि वर्सोवा नेमकं काय गणित आहे? कारण का काँग्रेस अल्पसंख्याक उमेदवार देण्याच्या तयारीत आहे का, असं काही दिल्ली हायकमांडला जाणार? उमेदवाराचं आता कुठले डिसाईड नाही झालेलं आहे. आम्ही सगळ्या उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहेत. त्यांचे सर्वे पण आता यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे काही मायनॉरिटीचा माणूस दिला पाहिजे की दुसरा दिला पाहिजे असं कुठलीही चर्चा नाही. ज्याचं मेरिट असेल आमच्या उमेदवाराचं त्याला त्या ठिकाणी तिकीट दिलं जाणार. नाना, आज पुण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते आणि बोलताना त्यांनी सांगितलं की विरोधक बदलापूर आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत होते. आता आरोपीला मारल्यानंतर पण ते टीका करत आहेत. त्यामुळे बंदूक शोपीसाठी आहे का असा प्रश्न मी विचारला होता. त्यामुळे ते यावरून देखील तुम्हाला बोलता येईल का? मला ते एकनाथ शिंदे असतील की देवेंद्र फडणवीस असेल यांची आता क्यू यायला लागली आहे राज्याच्या जनतेला. बदलापूर घटनेचं राजकारण होऊ शकत नाही असं आम्ही विरोधकाकडून अनेकदा आम्ही त्यांना सांगितलं. पण सत्तेमध्ये बसलेली लोक या बदलापूरच्या घटनेचं राजकारण करतात आहे. आता जो गुन्हेगार होता तो शिंदे होता, ज्या पोलिसांनी मारलं तो पण शिंदे, खासदार शिंदे, मुख्यमंत्री शिंदे, एकाच जिल्ह्यामध्ये सगळे शिंदेच शिंदे. आता मूळ प्रश्न आहे की राजकारण आम्हाला करायचं नाही आहे. शाळेमध्ये लहान मुली या सुरक्षित आहेत हे आता ते सिद्ध झालेलं आहे. हे नुसतं एक बदलापूरची घटना नाही तर महाराष्ट्रामध्ये विविध घटना या प्रकारच्या झालेल्या आहेत. हे स्वतः फडणवीसाच्या गावामध्ये सुद्धा ही घटना या पद्धतीने झालेली आहे. एका अल्पवयीन मुलीला तिच्यापेक्षा लहान बहिणीच्या समोर तिच्यावर अत्याचार करताना ही घटना आपण पाहिलेली आहे. राज्यात असं कुठलाही भाग, पुण्यामध्ये आता घटना अजून गरम आहे. तिथं पण एका शाळेत कॉलेज शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार झालेला, ती घटना पुढे आलेली. अशा घटना रोज या महाराष्ट्रामध्ये. पण या लोकांना साधी लाज वाटत नाही आणि अशा घटनेवर हे लोक राजकारण करतात आहे. त्यांनी त्या आरोपीला एन्काउंटर केलं की त्यांनी आत्महत्या केली काय असं ते आता माननीय हायकोर्टामध्ये ते प्रकरण आता चाललेलं आहे. पण जे काय अजून असली गुन्हेगार जे आहेत त्याच्यात एका म्हणजे तिरोडकर केतन तिरोडकर नावाच्या व्यक्तीने जी हायकोर्टामध्ये जनहित याचिका टाकलेली आहे ती खऱ्या अर्थानं ती महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये शाळेतलं संचालक मंडळ त्यांच्याच, कारण की हा जो होता शिंदे नावाचा मुलगा त्याला टेम्पररी त्याला सफाई कामगार म्हणून लावलेलं होतं. असे किती टेम्पररी त्या लोकांनी लावलेले होते. व्हिडिओ त्याच्यातले कसे बनवले गेले जात होते. कारण की त्या मृतकाच्या वडिलांनी आणि आईने जे आरोप लावलेले आहेत असली आरोपीला मदत करण्यासाठी माझ्या पोराला मारलं गेलं अशा पद्धतीचा आरोप मृतकाच्या आई वडिलांनी कोर्टामध्ये आरोप लावलेला आहे. त्यामुळे ही घटना वेगळी आहे आणि ही घटना दाबण्यासाठी एकनाथ शिंदे आणि फडणवीस याच्यामध्ये राजकारण करताना आपण पाहतोय. असलियत वेगळी आहे. असलियत समोर नाही आली पाहिजे. RSS आणि BJPचे नेते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्यांना
लपवण्यासाठी या पद्धतीचं बॅनर पोस्टर बंदूक हातात घेऊन जे दाखवून जनतेची दिशाभूल केली जाते आहे. आमचं तर म्हणणं आहे की जे कोणी दोषी असतील त्यांना सगळ्यांना एन्काउंटर करा, तर ते करणार नाही. फक्त एकाला मारलं म्हणून आम्ही सगळं आता राज्यामध्ये घटनाच होणार नाही अशा पद्धतीचं जे कृत्य सरकारच्या वतीने केले जाते हीच खऱ्या अर्थानं हास्यास्पद आहे. आणि सरकारला अजूनही संधी आहे. गुन्हेगाराला तातडीनं पकडलं पाहिजे. बदलापूर प्रकरणातले ते अजूनही फरार आहेत. त्याच्याबद्दल या लोकांना लाज वाटत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. अजूनही दफन करायला जमीन मिळालेली आहे आणि कोर्टाने सोमवारपर्यंत दफन करायला सांगितलेलं आहे. पण अजूनही सर्व ठिकाणी विरोध होते. अक्षय शिंदेला दफन करायला अजूनही जमीन मिळाली. आता सरकार किती लाचार आहे आणि किती केविलवाणी आहे याचं हे दर्शन होत आहे. कोर्ट वारंवार त्यांना आदेश करत आहे, कोर्टाचे पालन करायला ते तयार नाही. आणि हा जे काही प्रकरण बदलापूरमध्ये झालेला आहे अजूनही त्या मृताचं प्रेत अजून गाडला गेलेला नाही. तर ह्या सगळ्या घटना त्याच्यावर आज मला फार काही बोलायचं नाही. पण हे सरकार निर्लज्जेचं कळस ओलांडून बदलापूरच्या घटनामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे राजकारण करत आहेत हे अशोभनीय आहे. एवढंच आम्ही या ठिकाणी नाना, पुणे मेट्रोचं आज उद्घाटन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. जो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता त्यावरती मोदी यांनी आंदोलन देखील केलं होतं पुण्यात. मात्र आज देवेंद्र फडणवीस असं बोलले की विरोधक केवळ छाती बडवत आहेत. एक पिलर त्यांनी साधा उभारला नाही, बांधू शकले नाहीत आणि आता ते छाती बडवत आहेत काम पूर्ण झाल्यावर. फडणवीसाला माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जे इव्हेंट करतात हे अशा उद्घाटनाचे हे अखेर तर जनतेच्या पैशाचे तुम्ही कामं करतात आहे. हे आपल्या घरचे तर पैसे खर्च करत नाही आहे. नरेंद्र मोदींना त्या ठिकाणी उद्घाटनाला यायचं होतं म्हणून 27 कोटी रुपयाचं पेंडॉल आणि त्यांच्या व्यवस्थेवर खर्च केला गेलेला होता. ते पैसे कोणाचे आहेत? त्या भाजपचे आहेत त्या एकनाथ शिंदेच्या पार्टीचे आहेत, ते यांच्या घरचे आहेत. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायसाठी यांना सत्तेत थोडी बसलेले ते खोक्याचे लोक. त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि अखरी महागाई वाढवून कधी नव्हे या देशाच्या लोकांना न परवडणारी महागाई तुम्ही उभी केली आणि जनतेच्या खिशातले पैसे काढून जनतेवर कर्ज लादून योजना तुम्ही करतात आहेत म्हणून काही उपकार करत नाही आहे. तुम्ही जनतेची लूट माजवली आहे आणि त्या लुटीतून तुम्ही आपली स्पाट आपल्या हाताने ठोकत असाल म्हणून या पद्धतीचं उदाहरण देण्याची गरज नाही. पहिले जनतेचे प्रश्न हे महत्त्वाचे असतात आणि त्यांची लूट थांबवणं हे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. पण या सरकारला त्याचं घेणं देणं नाही. जनतेच्या पैशाची उधळपट्टी हाच याचा मूळ व्यवसाय आहे आणि त्याच्यातूनच आपली पाठ ठोकटायचा धंदा हे लोक करतात. ते करू द्या, थोड्या दिवसाचं काम. नाना, काल इलेक्शन कमिशनची आढावा बैठक झाली, त्याच्यामध्ये अजूनपर्यंतही तारखा डिक्लेअर झाल्या नाहीत. तर दुसरीकडे जे पोलीस महासंचालक आहेत किंवा होम सेक्रेटरी आहेत त्यांच्यावर ताशेरे उडले की त्यांना बदलीची जी मुदत दिली होती तीही अजून झालेली नाही. याच्यावर तुम्ही काय सांगता? सरकारचा दबाव प्रशासनावर एवढा आहे की त्यामुळे हे प्रशासन काहीच करू शकत नाही. आणि निवडणूक आयोगाने काल जाता जाता त्यांना तंबी देऊन गेलेली आहे की आम्ही तुम्हाला रिमाइंडर देऊन सुद्धा तुम्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या करत नसाल तर मग आम्हाला आचारसंहिता लागू दे, मग आम्ही निर्णय घेऊ. अशा पद्धतीचं निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावं लागत असेल तर याचा अर्थ महाराष्ट्रातल्या हे जे खोकेबाज सरकार जे बसलेलं आहे, खोकेबाज नाही धोकेबाज सरकार बसलेलं आहे, अवकाळी सरकार बसलेलं आहे, या सरकार किती मोठं पाप करते आहे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी हे त्याच्यातून निदर्शनास येते. नाना, एकंदरीत सर्वांचं लक्ष महाविकास आघाडीच्या जागांकडे आहे. दसऱ्यानंतर मुहूर्त लागेल. बघा, ही प्रक्रिया चालत राहणारी आहे, काही न संपणारी आहे. निवडणुकाच्या तारखा. महान्यूज 7 ब्यूरो रिपोर्ट, मुंबई। क्या आप भी पाइल से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए, क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज। बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज, बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा। आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट। पहले आएं और बेहतर इलाज पाएं। हमारा पता प्लॉट नंबर 29, डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर।